दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिक रोड येथील नवले चाळ इथं अप्सरा अपार्टमेंटमध्ये एका फ्लॅटला भीषण आग लागली। ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आला। या घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। सब ऑफिसर विजय बागुलसर, रमेश दाते, श्रीकांत नागपुरे, अशोक मिली, लक्ष्मण बेंद्रे तथा प्रथमेश पुरी, मंगेश जाधव, नाशिक महानगरपालिका आपत्कालीन कर्मचारी सचिन शिवराम देशमुख, आनंद थोरात, श्यामसुंदर सोनवणे या सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला। त्याला हे नाही का सर, फिटिंग नाही का? दोन्ही बंबांतून पाण्याचा मारा करण्यात आल्याने ही आग आटोक्यात आली। या अपार्टमेंटमध्ये 2 व्यक्ती फसलेले असताना त्यांना मनपा कर्मचारी अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढण्यात त्यांना यश आलं। सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। आग आटोक्यात आणून अग्निशामक अथवा आपत्कालीनचे जवान केंद्रावर रवाना झाले। स्थानिक नागरिकांचा काय आक्षेप असेल, त्यांना माहीत असेल काय झालं त्या घटनास्थळी। आम्ही आलो त्यावेळेस आग लागलेली होती। दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश करून पाणी मारून संपूर्ण आग काय विझवली आणि जो मुलगा होता त्या मुलाला बाहेर काढला आणि त्याची जी आजी होती त्या आजीला बाहेर काढलं सुरू आणि कुठल्या प्रकारची जीवितहानी वगैरे झालेली नाही। परंतु सदर फ्लॅटचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे। सदर आगीमध्ये TV आणि संसारोपयोगी साहित्य वगैरे, फ्रीज वगैरे सर्व जळून खाक झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। अप्सरा अपार्टमेंटमध्ये ही आग लागली असताना या प्रसंगी या इमारतीच्या समोर असलेल्या श्रेयस प्लाझा अपार्टमेंटच्या गच्चीवरून आपत्कालीन जवान सचिन देशमुख यांनी पाण्याच्या प्रेशरनं समोरून मारा केला। त्यामुळे ही आग काही क्षणातच आटोक्यात आली। या घटनेत घरातील वस्तू तसंच संसारोपयोगी साहित्य जळून खाक झालं। मात्र यात अडकलेल्या सर्वांना अग्निशमन दलानं बाहेर काढल्यानं अग्निशमन दलाचं कौतुक करण्यात आलं। फ्लॅट गायकवाड म्हणून शोभा गायकवाड हिला भाड्याने दिलं। ती बाई कामाला गेले असताना मधी तिची आई आणि मुलगा मधी होता। कशामुळे आग लागली अजून त्याचं कळालं नाही। बहुतेक शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याचा संभव असतो असं आम्हाला वाटतंय। काही लोकांचं बोलणं मुलांनी लावलं। परिस्थिती काय झालं, तो दारू पेल होता आणि दरवाजा लावला त्यांनी। ती आजीमध्ये आंघोळ करत होती बाथरूममध्ये। कशी आग लागली हे अजून त्याचं शेणी झालं। आणि दुसरी गोष्ट त्या नितीन बोराडे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक रोड।